बहुतेक लोकांना वाटतं मकर राशीचं आयुष्य संत आहे. पण कुणीच पाहत नाही की शांतता आतून वादळ तयार करत असते. आज तुम्हाला मागे टाकलं जात असेल, तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष होत असेल, तर समजा खेळ अजून संपलेला नाही. कारण मकर राशीचं नशीब आवाज न करता तयारी करत असतं. पण जेव्हा जागं होतं, तेव्हा इतरांना फक्त परिणाम दिसतो, संघर्ष नाही. मकर राशीचं नशीब उशिरा का जागं होतं, यामागचं धक्कादायक सत्य. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होण्यामागे फक्त योगायोग नसून एक खोल आध्यात्मिक आणि कर्मसिद्धांताचा अर्थ दडलेला असतो. मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहज यश मिळत नाही. लहान वयात जबाबदाऱ्या, अडचणी, अपमान, संघर्ष आणि कधी-कधी एकाकीपणाचा अनुभव त्यांना येतो. यामागचं कारण म्हणजे शनी मकर राशीला अधिक मजबूत बनवतो. आतून कणखर करतो आणि मगच यशाच्या शिखरावर नेतो. मकर राशीच्या लोकांना नशीब सहज मिळालं, तर ते त्याची किंमत ओळखणार नाहीत. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळते. त्यांचं नशीब हळू-हळू आकार घेतं, पण एकदा जागं झालं, की ते स्थिर, टिकाऊ आणि दीर्घकाळ चालणारं असतं. इतर राशीप्रमाणे चमकदार सुरुवात नसली, तरी मकर राशीचा शेवट नेहमीच भक्कम आणि प्रभावी असतो. शनी मकर राशीला वेळेची परीक्षा देतो. योग्य वेळ येईपर्यंत त्यांना थांबावं लागतं, सहन करावं लागतं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. म्हणूनच अनेक मकर राशीचे लोक 30-35 नंतर अचानक यशस्वी होतात. लोकांना आश्चर्य वाटेल अशा उंचीवर पोहोचतात. तेव्हा लोक म्हणतात नशीब अचानक बदललं. पण प्रत्यक्षात ते नशीब नसून वर्षानुवर्षाची शिस्त, संयम आणि शांत मेहनतीचा परिणाम असतो. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होतं कारण त्यांना केवळ यश देण्यासाठी नाही, तर इतरांसाठी उदाहरण बनवण्यासाठी शनी घडवत असतो. ज्याने अंधार पाहिलेला असतो, तोच प्रकाशाची खरी किंमत ओळखतो. आणि हाच मकर राशीचा गुप्त, धक्कादायक पण शक्तिशाली सत्य आहे. मकर राशीच्या नशिबाचं उशिरा उघडणं हे फक्त वैयक्तिक आयुष्यापुरतं मर्यादित नसतं, तर त्याच्या संपूर्ण विचारसरणीशी जोडलेलं असतं. या राशीतील व्यक्ती लवकर यश मिळवण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे जेव्हा इतर लोक तात्पुरता संधीचा फायदा घेत असतात, तेव्हा मकर राशीचा व्यक्ती शांतपणे पाया भक्कम करत असतो. बाहेरून त्यांची प्रगती दिसत नाही, पण आतून त्यांचं भविष्य तयार होत असतं. मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते, की त्यांना त्यांच्या कष्टाचं श्रेय मिळत नाही. त्यांचं काम दुसऱ्यांच्या नावावर जातं. त्यांना दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली जाते. हीच अवस्था शनीकडून दिलेली कसोटी असते. या टप्प्यात जो मकर स्वतःची प्रामाणिकता आणि नैतिकता सोडत नाही, त्यालाच पुढे मोठी ओळख मिळते. म्हणूनच मकर राशीचं यश केवळ आर्थिक नसून सन्मान आणि प्रतिष्ठेचंही असतं. या राशीच्या व्यक्तींना भावनिक पातळीवरही उशिरा समाधान मिळतं. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब या बाबतीत ते फार काळ संयम बाळगतात. लवकरच विश्वास ठेवत नाहीत. कारण आयुष्याने त्यांना लवकर सावध केलं असतं. पण जेव्हा त्यांचं आयुष्य स्थिर होतं, तेव्हा त्यांचे नाते खोल, प्रामाणिक आणि तुटणं कठीण असतं. त्यामुळे मकर राशीचं सुख उशिरा येतं, पण एकदा आलं की ते पोकळ नसतं. मकर राशीचा खरा बदल तेव्हा सुरू होतो, जेव्हा ते स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवायला शिकतात. आयुष्यभर दुसऱ्याच्या अपेक्षानुसार जगणारा मकर एक दिवस स्वतःसाठी उभा राहतो. त्या क्षणापासून नशीब त्याच्या बाजूने वळायला लागतं. निर्णयामध्ये स्पष्टता येते, लोकांचा दृष्टिकोन बदलतो आणि अडलेली कामं अचानक मार्गाला लागतात. हा बदल बाहेरून चमत्कार वाटतो, पण आतून तो दीर्घ आत्मसंयमाचा स्फोट असतो. मकर राशीच्या नशिबात उशिरा फुलणं
ही शिक्षा नसून निवड असते. प्रत्येकाला शिखरावर पोहोचता येतं, पण तेथील भार पेलण्यासाठी ताकद सर्वांमध्ये नसते. शनी मकर राशीला आधी ती ताकद देतो. मगच त्यांना अशा उंचीवर नेतो, जिथे पोचल्यावर ते सहज कोसळत नाहीत. म्हणूनच मकर राशीचं नशीब उशिरा जागं होतं. पण जेव्हा जागं होतं, तेव्हा ते इतरांच्या नशिबापेक्षा अधिक स्थिर, खोल आणि प्रभावी ठरतं. मकर राशीच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा गूढ पैलू म्हणजे त्याची अंतर्गत शांतता उशिरा निर्माण होते. लहानपणापासून या राशीतील व्यक्ती मनाने खूप प्रगल्भ असतात. पण त्याच प्रगल्भतेवरती ते स्वतःवर जास्त ओझं घेतात. आपणच सगळं निभावलं पाहिजे ही भावना त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्यामुळे आनंद उपभोगण्याआधी कर्तव्य पूर्ण करण्याची सवय त्यांच्यात खोलवर रुजलेली असते. ही सवय त्यांच्या नशिबाच्या गतीवर परिणाम करते. मकर राशीची व्यक्ती कधीही शॉर्टकट स्वीकारत नाही. जे काही मिळवायचं आहे ते योग्य मार्गानेच मिळवलं पाहिजे. ही त्यांची ठाम भूमिका असते. त्यामुळे अनेक वेळा संधी असूनही ते लगेच उडी घेत नाहीत. इतर जिथे धोका पत्करतात तिथे मकर विचार करतो. ही सावध वृत्ती सुरुवातीला त्यांना मागे ठेवते, पण पुढे तीच वृत्ती त्यांना मोठ्या नुकसानापासून वाचवते. म्हणूनच त्यांचं नशीब हळू चालतं, पण भरकटत नाही. या राशीच्या लोकांना आयुष्यात योग्य वेळ फार महत्वाची वाटते. ते वेळेआधी काहीच स्वीकारत नाहीत. मग ते पदोन्नती असो, नातं असो किंवा मोठा निर्णय. यामुळे त्यांचं आयुष्य जणू थांबल्यासारखं दिसतं. पण प्रत्यक्षात ते स्वतःला मानसिकदृष्ट्या त्या टप्प्यासाठी तयार करत असतात. जेव्हा ती वेळ येते, तेव्हा ते कोणत्याही गोंधळ न करता अचूक निर्णय घेतात आणि तो निर्णय त्यांच्या नशिबाला वेग देतं. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होण्यामागे त्यांचा आत्मसन्मानही मोठी भूमिका बजावतो. अपमान, नकार किंवा अपयश त्यांनी आयुष्यभर सहन केलेलं असतं. पण ते कधी स्वतःच्या मूल्याशी तडजोड करत नाहीत. हा आत्मसन्मानच त्यांच्या कर्मांना शुद्ध ठेवतो. शनी अशा व्यक्तींना दीर्घकाळ टिकणारं यश देतो. कारण त्यांचं यश अहंकारातून नाही, तर अनुभवातून जन्मलेलं असतं. मकर राशीचा प्रवास हा वेगाचा नसून खोलीचा असतो. इतर जिथे लवकर पोहोचून थकतात, तिथे मकर उशिरा पोहोचूनही स्थिर राहतो. त्यांचं नशीब उशिरा जागं होतं कारण त्यांचं आयुष्य केवळ यशासाठी नाही, तर शहाणपण, संयम आणि आत्मबळ यांचं उदाहरण बनवण्यासाठी घडवलं जात असतं. त्यामुळे जेव्हा मकर राशीचा काळ बदलतो, तेव्हा तो बदल बाह्य नसून संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा असतो. मकर राशीच्या नशिबामागे आणखी एक सूक्ष्म कारण म्हणजे त्यांची अदृश्य तयारी. ही तयारी कुणाला दिसत नाही, पण ती आयुष्याच्या प्रत्येक थरात चालू असते. मकर व्यक्ती बोलून स्वतःची क्षमता सिद्ध करत नाही. ती परिस्थिती येईपर्यंत शांत राहते. त्यामुळे अनेकांनाही हा माणूस साधाच आहे. पण जेव्हा निर्णायक क्षण येतो, तेव्हा मकर असा काही निर्णय घेतो, की सगळ्यांची गणितं बदलून जातात. हे अचानक घडलेलं वाटतं, पण प्रत्यक्षात ते दीर्घकाळ मनात चाललेल्या मंथनाचं फलित असतं. मकर राशीच्या लोकांचं आयुष्य अनेकदा एकाकी वाटतं. कारण त्यांचा संघर्ष आतल्या पातळीवर असतो. ते लोकांशी कमी शेअर करतात. आपली व्यथा स्वतःपुरती ठेवतात. त्यामुळे त्यांचं दुःख नजरेआड राहतं आणि मदत उशिरा मिळते. पण हाच एकांत त्यांना आत्मपरीक्षण करायला शिकवतो. स्वतःच्या चुका, मर्यादा आणि शक्ती यांची त्यांना इतरांपेक्षा लवकर जाणीव होते. ही आत्मजाणीवच पुढे त्यांना नशिबाला योग्य दिशा देतो. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होण्यामागे त्यांचा शब्दांचा आणि कर्मांचा संबंधही महत्त्वाचा असतो. ते सहज वचन देत नाहीत आणि दिलं तर पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात कर्माची साखळी फार मजबूत असते.
जे बी ते पेरतात ते लगेच उगवत नाही. पण जेव्हा उगवतं तेव्हा त्याला कोणी तोडू शकत नाही. शनी अशाच कर्मनिष्ठ लोकांवर दीर्घकाळ कृपा करतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल सहसा शांतपणे घडतात. गाजावाजा न करता नोकरी बदलते, आर्थिक स्थिती सुधारते, समाजातील स्थान उंचावतं, त्यांना मिळालेलं यश आरडाओरडा करत नाही, पण ते खोलवर रुजलेलं असतं. म्हणूनच मकर राशीचं नशीब एकदा स्थिर झालं, की ते ढळत नाही. संकटे येतात, पण ते मकरला मोडत नाहीत. उलट अधिकच प्रबलग बनवतात. मकर राशीचा प्रवास हा नियतीशी संघर्ष करण्याचा नसून नियतीला समजून घेण्याचा असतो. तो वेळेशी भांडत नाही, तर वेळेला आपल्या बाजूने वळवायला शिकवतात. म्हणूनच त्यांचं नशीब उशिरा जागं होतं. कारण ते आधी माणूस घडवतं आणि नंतर त्याला यश देतं. हे यश केवळ भाग्याचं नसून आयुष्यभर साचलेल्या शांत ताकदीचं मूर्त रूप असतं. मकर राशीच्या नशिबाचा आणखी एक खोल पैलू म्हणजे उशिरा उमलणारा आत्मविश्वास. लहानपणी किंवा तरुणपणी मकर स्वतःवर सतत शंका घेतो. आपली क्षमता असूनही तो स्वतःला कमी लेखतो. कारण आयुष्याने त्याला वारंवार नम्र राहायला शिकवलेलं असतं. हा आत्मविश्वासाचा अभाव कमकुवतपणा नसून अनुभवातून आलेली सावधगिरी असते. पण जसा जसा काळ पुढे जातो तसा तसा मकर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवायला शिकवतो आणि तेव्हाच नशीब त्याच्यासोबत उघडपणे उभं राहतं. मकर राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेकदा थांब असा संकेत मिळतो. जिथे इतर लोक पुढे धावतात, तिथे मकर अडतो. अनेक संधी हातातून गेल्यासारख्या वाटतात. पण प्रत्यक्षात त्या योग्य नसतात. शनी मकरला चुकीच्या उंचीवर लवकर चढू देत नाही. कारण तिथून पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मकरचं नशीब संधी काढून घेण्याऐवजी त्याला योग्य संधीपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतं. मकर राशीचा संघर्ष बहुतेक वेळा बाहेरच्या जगाशी नसून स्वतःच्या मनाशी असतो. ते आपल्या भावनांना आवर घालतात, गरजा मागे ठेवतात आणि आधी कर्तव्य पूर्ण करतात. यामुळे आयुष्य कोरडं वाटू शकतं, पण हाच संयम त्यांना भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद देतो. जेव्हा इतर लोक दबावाखाली कोसळतात, तेव्हा मकर शांतपणे परिस्थिती हाताळतो आणि हाच गुण त्याच्या नशिबाला उंचीवर नेतो. या राशीच्या लोकांना वेळोवेळी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण इतरांसारखे नाही, त्यांचा मार्ग वेगळा असतो. गती वेगळी असते आणि परिणामही वेगळा असतो. त्यामुळे तुलना केली तर मकर कायम मागे असल्यासारखा भासतो. पण आयुष्य ही शर्यत नसून प्रवास आहे. हे सत्य मकर उशिरा पण खोलवर समजतो. तेव्हा त्याची अस्वस्थता संपते आणि नशीब स्थिर व्हायला सुरुवात होते. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होण्यामागे शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची परिपक्वता. क्षणी त्यांना फक्त यश देत नाही, तर यश सांभाळण्याची अक्कल देतो. सत्ता, पैसा किंवा प्रतिष्ठा मिळाल्यावर मकर बिघडत नाही, कारण त्याने अभाव पाहिलेला असतो. म्हणूनच त्याचं नशीब उशिरा येतं, पण ते येऊन थांबतं. ते नशीब क्षणिक नसून आयुष्याला अर्थ देणारं, स्थैर्य देणारं आणि शांत समाधान देणारं असतं. मकर राशीच्या नशिबाचं अजून एक वेगळं गूढ कारण म्हणजे त्यांची कर्माची साठवण. मकर व्यक्ती आयुष्यात अनेक चांगली कामं करते, पण त्याचा मोबदला लगेच मागत नाही. मदत केली तरी गाजावाजा नाही. त्याग केला तरी अपेक्षा नाही. त्यामुळे त्यांच्या कर्माचं फळ तात्काळ मिळत नाही, पण ते साठत जातं. एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यावर ही साठवण एकाच वेळी उघडते आणि तेव्हा मकराच्या आयुष्यात गोष्टी झपाट्याने बदलायला लागतात. मकर राशीच्या व्यक्ती संकटातही स्वतःची मर्यादा ओळखत ओलांडत नाहीत. ते रागात चुकीचा निर्णय घेत नाहीत.
सुडाची भावना मनात ठेवत नाहीत. अनेकदा त्यांच्यावर अन्याय होतो, पण ते गप्प राहतात. ही गप्पी कमकुवतपणाची नसून संयमाची असते. क्षणी अशा संयमाची परीक्षा घेतो आणि जेव्हा खात्री होते, की हा माणूस सत्तेचा गैरवापर करणार नाही, तेव्हाच त्याला सामर्थ्य देतो. म्हणूनच मकरचं नशीब उशिरा उघडतं. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मार्गदर्शक व्यक्तीही उशिरा भेटतात. सुरुवातीला त्यांना योग्य मार्ग दाखवणारा कुणी नसतो. स्वतः चुकत-चुकत शिकावं लागतं. पण जेव्हा योग्य गुरु, वरिष्ठ किंवा मार्गदर्शक भेटतो, तेव्हा मकर त्या शिकवणीला आयुष्यभरासाठी अंगीकारतो. या एका योग्य व्यक्तीमुळे त्याच्या नशिबाला नवी दिशा मिळते आणि अडलेला प्रवास पुढे सरकतो. मकर राशीच्या लोकांना आयुष्यातले अनेकदा थोडं थांब, अजून तयार हो, असं शिकवलं जातं. त्यामुळे त्यांना संयमाची इतकी सवय लागलेली की ते वेळेवर येणाऱ्या संधी ओळखू शकतात. चुकीच्या वेळी मिळालेलं यश मकरला आकर्षित करत नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा ती योग्य वेळ येते, तेव्हा तो मागे वळून पाहत नाही. याचं अचूक वेळेची जाणीव त्यांच्या नशिबाला धार देते. मकर राशीचं नशीब उशिरा जागं होतं कारण ते फक्त व्यक्तीला नाही, तर त्याच्या विचारांना, वृत्तीला आणि आत्म्याला घडवत असतं. हा प्रवास कष्टाचा असतो, पण तो अर्थपूर्ण असतो. म्हणूनच मकर जेव्हा आयुष्यात स्थिर होतो, तेव्हा त्याचं यश कोणाच्या दयेवर उभं नसतं, तर स्वतःच्या कर्मावर उभं असतं. आणि असं नशीब एकदा उघडलं, की ते काळाच्या कसोटीवरही टिकून राहतं. हे सत्य वाचून फक्त थांबू नका. जर तुमची रास मकर असेल किंवा तुमच्या आयुष्यात सतत उशीर, संघर्ष आणि संयमाची परीक्षा चालू असेल, तर हे संकेत दुर्लक्षित करू नका. आयुष्य जे शिकवत आहे ते समजून घ्या. कारण योग्य वेळ जवळ आली की नशीब शांतपणे, ठामपणे वळतं. हा प्रवास समजला असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. घाई न करता पुढचं पाऊल उचला आणि आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीला कमी लेखू नका. अशाच खोल न बोलल्या जाणाऱ्या सत्यांसाठी चॅनलशी जोडलेले राहा. कारण इथे भविष्य सांगितलं जात नाही, इथे भविष्य समजून घ्यायला शिकवलं जातं.